नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। धन्यवाद. खूप खूप साधुवाद. आजचे मार्गदर्शिका आहेत आदरणीय नूतन पोल मॅडम. त्यांचा थोडक्यात परिचय असा आहे की त्या बीकॉम झालेल्या आहेत. त्याने MA इन पाली केलंय मुंबई युनिव्हर्सिटी मधून. त्या एमफिल आहेत. त्यांचे सब्जेक्ट आहेत की सब्जेक्ट ऑफ एपिग्राफी. त्याने काही पेपर प्रेझेंटेड केले आहेत. त्याच्यात काही विषय असे आहेत की धम्म डेपिक्टेड थ्रू अशोकन इन्स्क्रिप्शन ऍट इंटरनॅशनल कॉन्फरन्स. दुसरा आहे रीरीडिंग ऑफ ब्राह्मी इन्स्क्रिप्शन ऑफ एपिटाफ फ्रॉम कानेरी केव्स विथ द हेल्प ऑफ अत्तकथा लिटरेचर. Metta as seen in Ashokan inscription. This paper published in National Conference, Bangalore. Transliteration and translation of unpublished manuscripts. धारिणी संग्रह. आजचे आपल्याला एवढे विद्वान असे स्कॉलर्स लागतात. धम्मसाकच्याला ही आपली फार म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणू की चांगले कम्म आहेत, कुशल कम्म आहेत. असेच आपल्याला आणखीन चांगले चांगले मार्गदर्शकही लाभत जाते. तर आजचे आहे 56वे पुष्प. आपल्या आजच्या मॅडमच्या मार्गदर्शनाचा विषय आहे धम्मपद कथा व गाथा क्रमांक 122 आणि 123. तर कथा क्रमांक 6 बिळाल पादक सेठ्ठी वत्तू, गाथा क्रमांक 122 आणि कथा क्रमांक 6 महाधन वाणिज्य वत्तू, गाथा क्रमांक 123. मी आजच्या मार्गदर्शिका नूतन पोल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या चक्षुतून आम्हाला धम्म मार्गदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू कुशल सर. थँक्यू सो मच नैना मॅडम. आणि आपण धम्म बघण्याच्या आधी आपण मला सुरुवातीला धम्म साकच्चल आणि
दयानंद मिसाळकर सर त्यांना मला थँक्स म्हणायचं आहे. कारण का त्यांच्यामुळे मला इथे मी जे काही शिकलेले आहे ती सांगण्याची संधी मला इथे प्राप्त झालेली आहे. सो आपण चालू करण्याच्या आधी एक गोष्ट करायची आहे. आपण 2 गाथा पाहणार आहोत. पापवर्ग मधल्या गाथा क्रमांक 122 आणि गाथा क्रमांक 123. तर या दोन्ही गाथांमधील तुम्हाला आवडलेल्या कोणतेही 3 शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करते की या दोन्ही गाथेमधून तुम्हाला आवडलेले किंवा प्रोत्साहन देणारे कोणतेही 3 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, सो आपण सुरुवात करूया गाथेपासून. मावमय्येत पुण्यस्स नमन्तं आगमिष्यति उदबिन्दु निपातेन उदकुम्भोऽपि पूरति धीरो पुरति पुण्यस्स थोकं थोकं पि आचिनं. माझ्या वाट्यास पुण्य येणार नाही असा विचार करून पुण्याची अवहेलना करू नये. थेंब थेंब पाण्याने जसा पाण्याचा घडा भरतो तसाच थोड्या थोड्या पुण्याच्या संचयाने सत्कर्मी धीर व्यक्ती पुण्याने भरून जातो. ही जी गाथा आहे ही गाथेची सुरुवात भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये धम्मदेशना देताना प्रारंभ केलेली आहे. तर ही धम्मदेशना देताना बुद्धांनी ही का सांगितली? तर श्रावस्तीमध्ये जे उपासक होते, श्रावस्तीमध्ये जे राहणारे लोक होते, त्यांनी बुद्धांच्या समोर भिक्खू संघाला दान देत होते. आणि ते दान देत असताना बुद्धांनी अनुमोदन केले. आणि ते अनुमोदन करताना त्यांनी उपासकांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्या 4 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. बुद्ध इथे सांगतात, उपासका इदे कच्चो असतना व दानं देती परम दानं परम न समादपेति निब्बत ठाणी भोग संपदम लभती नो परिवार संपदम. म्हणजे इथे बुद्ध 4 व्यक्तींचे वर्गीकरण करतात आणि ह्यांनी इथे कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने दान करावे हे स्पष्ट केलेले आहे. तर पुढील 3 व्यक्तींचे आपण पालीमधून बघूया आणि नंतर आपण बुद्धांना इथे काय सांगायचं आहे पण ते पाहू. एकच्चो अत्तन न देती परम समादपेति तो निब्बत ठाणे परिवार संपदम लभती भोग संपदम. एकच्चो अत्तना च न देती परम च न समादपेति निब्बत ठाणे नैव भोग संपदम लभती न परिवार संपदम. विघा साधु विचरती एकच्च अत्तनाच देती परंच समादपेति तो निब्बत ठाणे भोग संपदम च एव लभती परिवार संपदम च इति. म्हणजे इथे बुद्धांनी अनुमोदन 4 प्रकारे केलेले आहे. उपासकांनी आवर्जून ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याची पहिली गोष्ट अशी आहे की उपासक या जगात जो व्यक्ती स्वतः दान देतो परंतु इतरांना दान देण्यास उद्युक्त करत नाही, प्रोत्साहन देत नाही,
असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो त्या त्या ठिकाणी त्याला संपत्ती आणि आनंद मिळतो. संपत्तीसाठी आणि आनंदासाठी भोग संपदा हा शब्द आलेला आहे. आणि त्यासोबत त्या त्या ठिकाणी त्याला संपत्ती आनंद तर मिळतोच, पण त्या ठिकाणी मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा सहवास लागतो. त्याला परिवार संपदन असं दिलेलं आहे. ही झाली पहिली व्यक्ती. दुसरी व्यक्ती कशी सांगितली आहे? या जगात जो व्यक्ती स्वतः दान देत नाही परंतु इतरांना दान देण्यास उद्युक्त करतो, प्रोत्साहन देतो, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो त्या त्या ठिकाणी मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा सहवास मिळतो त्याला, पण संपत्ती आणि आनंद त्याला मिळत नाही. हा झाला दुसरा व्यक्ती. तिसरा व्यक्ती, ह्या जगात जो व्यक्ती स्वतः दान देत नाही ना इतरांना दान देण्यास प्रोत्साहन करतो, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो तिथे त्याला संपत्ती आणि आनंद मिळत तर नाही ना, त्याला मदत आणि समर्थन करण्याच्या व्यक्तीचा सहवास पण मिळत नाही. तसेच तो शिल्लक राहिलेले जेवण जेवून शिल्लक राहिलेलं जेवण जेवून जगणाऱ्या व्यक्तीला विघासार्ध असं दिलेलं आहे. आणि शेवटचा व्यक्ती, ह्या जगात जो व्यक्ती स्वतः दान देतो व इतरांनाही दान देण्यास उद्युक्त करतो, प्रोत्साहन देतो, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो त्याला संपत्ती आणि आनंद तर मिळते आणि त्याला मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा सहवासही मिळतो. असे काय केले इथे बुद्धांनी श्रावस्तीवासी असलेल्या लोकांना अशा 4 प्रकारे व्यक्तींचं वर्णन करून अनुमोदन केले. अनुमोदन केल्यानंतर त्या ठिकाणी अथ एको पंडित पुरीचा, त्या व्यक्तीचं नाव पंडित असं नाव दिलेलं आहे. एखादा हुशार व्यक्ती ती धम्म देखना ऐकून तो असा ऐकून असा विचार करतो, अरे वा किती आश्चर्य आहे, हे दोन्ही गोष्टी मी करेन असा तो मनामध्ये चिंतन करतो. आणि चिंतन केल्यानंतर तो असं म्हणतो, अहंकार उभय संपत्ती संमता कम्म करिसामी. म्हणजे मी हे दोन्ही प्रकारचे काय करणार आहे, कम्म मी करणार आहे असं करून असा विचार करून शास्त्रा उठण्याच्या वेळी तो पंडित पुरी बुद्धांकडे जातो आणि म्हणतो, म्हणते स्वे अम्माकं दीर्घं गणमती. म्हणजे उद्या आम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जेवण द्यायचं आहे. जेवणासाठी ते धिक्कं हा शब्द आलेला आहे. तर इथे बुद्ध काय विचारतात, ते बुद्ध आवर्जून विचारतात की किती भरते पाहिजे, कित्येही परते भिक्खूनी होती. मग तो पंडित पुरीच म्हणतो, सर्व भिक्खूंना घेऊन या. मग भगवान बुद्धांनी इथे काय केलं, अधिवासी ते मान्य केले. ते मान्य केल्यानंतर तो जो पंडित पुरुष आहे त्याने काय करावं, त्याने आनंदाने जेव्हा तो गावामध्ये गेल्यानंतर सर्वांना हाक द्यायला लागला. अम्म तात म्हणजे हे हाकेचा प्रकार आहे. आपण असं म्हणतो ना की ताई, दादा, काका, काकी, तसं अम्म तात. मया स्वतनाय, मी स्वतः बुद्धांच्या समोर भिक्खू संघाला निमंत्रण केलेलं आहे. खूप आनंदाने सांगतो ती गोष्ट. आणि त्यांना तर मी आमंत्रण तर केलेलंच आहे, पण ते आमंत्रण केल्यानंतर
आपण सर्व गावांनी एकत्र येऊन तुमच्या परीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही काय करा, तुम्ही त्या गोष्टी इथे काय करा, एकत्र आणून द्या. तर कशासाठी? तर यादू ही जेवणाची गोष्ट आहे, म्हणजे जेवणाचा एक पदार्थ आहे, एक पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पदार्थ आहे. त्याला खिरीसारखा वापरला जातो, म्हणजे खीर पण अशी म्हटली जाते, पण खीर नव्हे ती. तर त्या याहूसाठी कुणाकडे तांदूळ असेल किंवा जे रॉ मटेरियल असेल तुमच्याकडे, तुमच्या कपॅसिटीनुसार, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काय करा, तुम्ही मला आणून द्या. आपण एकाच ठिकाणी, एकच निमित्ताने आपण एकाच ठिकाणी काय करायचं, हे एकत्र जमा करून आपण ते काय करणार आहोत, शिजवणार आहोत. अशा प्रकारे मोठमोठ्याने आनंदाने तो घोषणा करत होता त्या गावामध्ये. आणि तो काय म्हणत होता की आपण अशा प्रकारे काय करूया, खूप मोठे आपण काय करूया, महादान आपण काय करू, सगळ्यांनी मिळून महादान आपण करू. असं म्हटल्यानंतर असं म्हटल्यानंतर तिथले जे नागरिक आहेत, तिथे राहणारे जे लोक आहेत, त्या लोकांनी ही घोषणा ऐकली. आणि घोषणा ऐकल्यानंतर अशीच एक घोषणा इकडच्या एका श्रेष्ठीने पण ऐकली. आणि ते श्रेष्ठीने ऐकल्यानंतर अगदी म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, अगदी कटू स्वरात, एकदा कटू स्वरात तो काय म्हणतो, आपल्या सामर्थ्यानुसार भिक्षा द्यायची, म्हणजे त्यांना आपण जेवण द्यायचं. सगळ्यांना, सगळ्या गावांना सांगण्याची काय आवश्यकता आहे ह्याला, हा स्वतः पण करू शकला असता ना, त्याने कशाला इतरांना सांगितलं असं. असं करून आहे ना, असं करून तो व्यक्ती जो आहे तो सगळ्यांकडे येत होता. आणि ते जे दान आहे, याहू बनवण्यासाठी जे दान अपेक्षित आहे, जे आवश्यक गोष्टी आहेत ते जमा करताना ह्या श्रेष्ठीकडे आला. तर तो श्रेष्ठी असा एकदम हुशारीने म्हणतो, काय मिळणार आहे कसं. आणि घेतल्यानंतर तो काय करतो, हलक्या हाताने दान देतो. हलक्या हाताने दान देणं म्हणजे त्याला एक उपमा दिलेली आहे, बिळाल पाद. बिळाल पाद म्हणजे, बिळाल म्हणजे मांजर आणि पाद म्हणजे पाय. तर ते मांजरीचे पाय बघितले ना तर ते छोटे असतात. आणि जो व्यक्ती हलक्या हाताने जेव्हा दान देतो तेव्हा त्याची बोट जी आहेत ना ती त्या मांजरेच्या पायासारखी दिसतात, म्हणून त्याला बिळाल पाद असं म्हणतात. म्हणजे साधारण आपण तांदळाच्या राशीमधून जर 3 नाणी काढायची असेल तर तुम्ही कसं काढणार, तर ती जी हाताची मुद्रा आहे त्याला बिळाल पाद असं म्हणतात. आणि त्या नावावरून त्याला बिळाल पाद शेट्टी नाम असं नाव पडलं. आता ते नाव पडल्यानंतर त्याने थोडेसे पहिले तांदूळ दिले, नंतर काय दिलं, थोडे मूग दिले. त्या 3 बोटांमध्ये जेवढं जमेल तेवढं त्याने उचललं. आणि मग त्याच्यानंतर त्याने तूप दिलं त्याच्यामध्ये चप्पी. त्याच्यानंतर फणीचं म्हणजे जे घाटावरची लोक आहेत त्यांना फणीचा हा प्रकार माहिती असेल, त्याला काकडी म्हणतात. म्हणजे गुळ बनवण्याच्या आधीची जी लिक्विड असतं, राईट, जो द्रव असतो त्याला फणीचं असं प्रकार, फणीचं असं म्हणतात. तर ह्या गोष्टी त्याने त्या पात्रामध्ये 3 बोटामध्ये जेवढं जमेल तेवढं त्यांनी दिलं. मग थोडस त्याच्यामध्ये जे तूप आहे, राईट ना, सप्पी आहे, जे तूप आहे ते ह्याने स्पूनने न देता थेंबाने त्याने दिलेलं आहे. आणि थोकम म्हणजे थोडे थोडे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते दिल्यानंतर तो जो शेट्टी आहे, हे केल्यानंतर तो शेट्टी तस्सा किरियम तत्व हे बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये
त्याच्या मनामध्ये एक शंका अजून एक निर्माण झाली. काय शंका निर्माण झाली असेल त्याच्यामध्ये, की हे जे मी दिलेलं आहे तेवढंच दान, ओके, ह्या दानाचे काय करणार आहे व्यक्ती हे त्याला जाणून घ्यायचे. म्हणून त्याच्या सोबत असलेला उपाटक, चूळ म्हणजे काय, उपाटक म्हणजे सेवक, त्या सेवकाला तो काय करतो, बोलवतो. आणि सेवकाला बोलवल्यानंतर तो म्हणतो तू जा आणि हा व्यक्ती माझ्या दानाचं काय करत आहे ते तू मला सांग. तर तो नोकर म्हणजे तो जो उपासक आहे, जो सेवक आहे, मालकाच्या सांगण्यावरून त्याचा पाठलाग करतो. पाठलाग केल्यानंतर त्याला हे कळतं की त्या पंडित व्यक्तींनी जे काही श्रेष्ठीने जे दान दिलं होतं त्याच्या पात्रामध्ये ते एका ठिकाणी जमा करताना तो असा म्हणतो की श्रेष्ठीचं महफलम होतो, म्हणजे जे काही श्रेष्ठीने दिलेलं आहे त्याच्या ह्या दानामुळे त्याला मोठं फळ प्राप्त हो. असं बोलल्यानंतर तरी पण त्याच्या मनामध्ये थोडीशी शंका येते. त्याला ते पटत नाही, म्हणजे त्याला त्याच्यावर विश्वास होत नाही. आणि असं झाल्यानंतर मग त्या सेवकाने असं सांगितल्यानंतरही त्याला विश्वास पटत नाही. आणि मग असं बोलल्यानंतर जर त्या व्यक्तीने माझी निंदा केली भर सभेमध्ये तर मी ह्यांना मारून टाकेन, असा विचार करून तो आपल्या वस्त्रामध्ये एक चाकू लपवून ठेवतो. जर ह्याने काही असं बोलला तर मग मी काय करेन, तिथे त्याला मी मारेन. असं बोलल्यानंतर, असा विचार केल्यानंतर असा विचार करून पुढे भिक्खू संघ बुद्धांच्या समोर भिक्खू संघ हे काय होतं, जेवणासाठी त्यांना आमंत्रण केलेलं असतं आणि ते येत असतात. आणि ते आल्यानंतर भिक्खू संघ बुद्धांना आल्यानंतर सर्व नागरिक जे तिथे जे नागरिक होते, त्या गावामध्ये जी लोक होती, जे महादानासाठी जमा झाले होते, ती लोक जे काही ते घेऊन आले होते आणि त्याच्यातून जो पदार्थ बनवला होता ते वाढण्यासाठी संघाच्या समोर आले. आणि समोर आल्यानंतर तिथे भोजन दान देण्याच्या आधी सर्व नागरिकांनी असं सांगितलं, निवेदन केलं होतं की म्हणते इथे जे नागरिक आहेत, ओके, त्या सर्व नागरिकांनी इथे महादान केलेलं आहे. त्या सर्व लोकांनी त्यांच्या सामर्थ्यानुसार थोडं किंवा जास्त या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, दान दिलेलं आहे. तर त्याचं त्यांना काय हो, फळ प्राप्त हो, असं ते म्हणतात. आणि तो श्रेष्ठी पण त्याच ठिकाणी होता. हे ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये एकदम तो अचंबित झाला. त्याला असं वाटलं की हा भर सभेमध्ये माझंच नाव घेऊन काय करेल, सांगेल की ह्या श्रेष्ठीने असं काय केलेलं आहे, अशा प्रकारे दान केलेलं आहे. म्हणजे अगदी असं म्हणतात ना, हातामध्ये दाणे येतील, मोजकेच दाणे येतील अशा प्रमाणात त्यांनी दान केलेलं आहे. मग जेव्हा श्रेष्ठीला आपली चूक कळते, चूक कळल्यानंतर त्याला काय वाटतं, तर तो म्हणतो की माझी चूक झालेली आहे आणि जर मी आता ह्याची मी माफी नाही मागितली
तर मला काय मिळेल? देवदंड मिळेल, म्हणजे मला शिक्षा मिळेल. असा विचार करून तो काय करतो? त्या पंडित व्यक्तीच्या इथे खाली गुडघ्यावर वाकून तो काय करतो? त्याची माफी मागतो. म्हणतो की मला माफ करा. आणि माफ केल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की काय चालू आहे. मग तेव्हा तो उपासक जो आहे किंवा तो पंडित व्यक्ती आहे त्या सृष्टीला काय करतो? माफ करतो. माफ केल्यानंतर जी घटना घडलेली होती ती तशीच असताना त्यांनी सांगतात की अशा प्रकारे घटना घडली होती आणि त्यामुळे हा सृष्टी जो आहे काय करत आहे? माफी मागत आहे. आणि माफी मागितल्यानंतर म्हणजे भगवान बुद्ध असं म्हणतात की खरंच का सृष्टी असं झालंय का? अशी घटना झाली आहे का? तर तो म्हणतो की हो हो म्हणजे असं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग बुद्ध त्या सृष्टीला काय करतात? झालेल्या घटनांनुसार जी घटना घडली होती आणि सर्व नागरिकांनी जे महादान दिलं होतं अशा प्रसंगी त्यांनी असं सांगितलेलं आहे की कधीही थोडं किंवा जास्त दिल्यामुळे तुम्ही केलेल्या दानाची उपेक्षा करायची नाही. अरे मी तर थोडंच दान दिलं, त्याने काय होणार आहे? अशी उपेक्षा करू नका. उलट पंडित व्यक्ती जो असतो तो पुण्य करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीचा आधार घेऊन तो काय करतो? पुण्याचा संचय करत असतो. जसे की एखादा रिकामा घडा किंवा मटके जर भरायचे असेल तर त्याच्यामध्ये थेंबाने पाणीच असतं. तसा तो काय करतो? पुण्याचा संचय करतो. असं सांगून बुद्ध पुढे अशी गाथा म्हणतात. माव मय्यस्य पुण्यस्य न मंदसादमिपति उदबिंदू निपातेन उदकुंभोऽपि पूरति धीरो पूरति पुण्यस्य थोकंपि चिंतति. म्हणजे कोणत्याही सत्कर्माला कधीही लहान किंवा क्षुल्लक समजू नये किंवा असं म्हणूही नये. बुद्धांच्या समोर भिक्खू संघाला दिलेले थोडे किंवा जास्त प्रमाणात असलेले दान त्याचं कधीही मोजमाप करू नये किंवा असाही विचार करू नये की ह्याचं काय फळ मिळेल पडून. असं म्हणून इथे बुद्ध धम्म देताना सर्व उपासकांना सांगतात. आणि तो सृष्टी जो असतो तो सृष्टी काय होतो? स्वतः अगदी एका फळाला प्राप्त होतो. तर इथे आपली एक पहिली गाथा संपते. ओके, आपण दुसऱ्या गाथेकडे वळायचं का? पापवर्गामधल्या 123 नंबरची गाथा आहे आणि त्या गाथेची जी सुरुवात आहे ती आहे वाणिजो भयं मग्गं अप्पसथो महद्दनो विसंजीवितुकामोव पापानी परिवज्जये. खूप धन आणि अल्पसोबती असलेला व्यापारी जसा धोक्याचा रस्ता टाळतो, जगण्याची इच्छा बाळगणारा विष टाळतो, तसे माणसाने पाप कर्म टाळावे. आता ही जी धम्मदेशना आहे ही बुद्धांनी श्रावस्तीमध्ये चेतवनामध्ये विहार करताना ही धम्मदेशना बुद्धांनी सांगितलेली आहे. तर त्यावेळी श्रावस्तीमध्ये ही जी कथा आहे ही कथा महाधन वाणिज्य वस्तू म्हणजे गोष्ट आहे. महाधन वाणिज्य म्हणजे व्यापारी आणि महाधन म्हणजे त्याच्याकडे खूप सारे श्रीमंत आपण म्हणतो की श्रीमंत असा व्यक्ती होता, व्यापारी होता. आणि त्या व्यापारी
च्या पाठीमागे काही दिवसापासून काही चोर त्याचे पाठलाग करत होते. आणि एक दोन चोर नव्हते, एकूण 500 चोर त्याच्या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. पण काही कारणास्तव ते प्रवेश करू शकले नाही. आणि एका वेळी जेव्हा व्यापारी व्यापार करायचा असतो आणि त्याला काही गोष्टी विकायच्या होत्या, तर विकण्यासाठी तो नेहमी त्या गाडीने त्याची जी त्यावेळी जे साधन यान उपलब्ध असेल त्या गाडीने तो काय करायचा, जे काय वस्तू विकायच्या आहेत तो त्या घेऊन जायचा. ते घेऊन जात असताना तो असा विचार करतो की मी ह्या भिक्षूंना पण काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. तर तो त्या भिक्षूंना आमंत्रण करतो की मी ह्या ठिकाणी अशा अमुक एका ठिकाणी मी व्यापार करायला जात आहे आणि जात असताना जर तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. पण त्या वाटेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जेवणाची चिंता काळजी करण्याची आवश्यकता नाही. ती संपूर्ण व्यवस्था जी आहे ती मीच करेल, असा तो प्रस्ताव काय करतो त्या मुलींना, त्या भिक्षू संघाला सांगतो. हा प्रस्ताव देत असताना त्या 500 चोरांपैकी एक चोर काय करतो, ते ऐकतो. त्यांच्यासोबत असतो, त्या भिक्षूंच्या सोबत, तर ते तो ऐकतो. आणि ते ऐकल्यानंतर व्यापारी ज्या मार्गावर जाणार आहे, दुसऱ्या गावामध्ये व्यापार करण्यासाठी ज्या मार्गावर जाणार आहे त्या मार्गावर एक जंगल येत असतं आणि त्या जंगलामध्ये हे 500 लोक काय करतात, लपून बसतात. आणि लपून बसतात की आता कधी ना कधीतरी हा काय येईल, व्यापारी येईल, मग आम्ही त्याला काय करू, त्याच्याकडचं जे काही साहित्य आहे, जे काही धन आहे ते आम्ही लुटू. अशा विचाराने ते तिथे थांबतात त्या अरण्यात. व्यापारी चालत असताना काही अंतरावर ज्या बैलगाड्या आहेत, तो बैलगाडीने प्रवास करत आहे. त्या बैलगाड्यांना विश्राम देण्यासाठी काही ठिकाणी एका गावामध्ये थांबतो. त्या गावामध्ये त्या 500चे तो जो भिक्खू संघ आलेला आहे त्या भिक्खू संघांना पण त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबून त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था तो त्या ठिकाणी करतो. ती व्यवस्था केल्यानंतर हे आपले जंगलामध्ये लपलेले जे चोर असतात ते वाट बघतात, आत्ता व्यापारी येईल, थोड्या वेळाने व्यापारी येईल, नंतर येईल. व्यापाऱ्याचा काही पत्ताच नाही 2-3 दिवसापासून. त्याला एवढा काय वेळ लागतो इथे यायला, असा विचार करून त्या 500 चोरांपैकी एका चोराला ते काय करतात, पाठवतात की अरे जा बघ जरा हा व्यापारी कुठपर्यंत आलेला आहे, तो का थांबलेला आहे, त्याला का उशीर होत आहे, जरा जाऊन बघ आणि जरा त्या व्यापाऱ्याची चौकशी करून आम्हाला सांग की नेमकं काय झालं म्हणून. मग तो दूत काही अंतरावर चालत असताना जे गाव लागतं त्या गावामध्ये जाऊन जो व्यापाऱ्याचा जो मित्र होता त्या मित्राला विचारतो. तो मित्र त्याला दिसतो की व्यापारी दिसतो तिथे. मग त्या मित्राला असं विचारतो की अरे तुला किती दिवस लागणार, म्हणजे व्यापारीला किती दिवस लागणार आहे पुढे जाण्यासाठी. तर तो साहेब म्हणतो की 2-3 दिवस तरी लागतील. पण त्या सहाय्यकाला प्रश्न पडतो की हा मला का विचारत आहे. मग तो म्हणतो की तू मला का विचारत आहे, तो 500 चोरांपैकी असलेला एक जो दूत आहे तो चांगला असतो. मग तो आपल्या मनामध्ये जे सत्य आहे तो त्या सहाय्यकाला सांगतो. तो म्हणतो की आम्ही ना 500 चोर आहेत ना, व्यापाराला लुटण्याच्या हेतूने आम्ही काय केलेलं आहे, अरण्यामध्ये थांबलेलो आहे. तर असं तो सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचा जो सहाय्यक आहे, व्यापाऱ्याचा सहाय्यक, तो लगेच त्या चोराच्या दूताला सांगतो की
एक काम कर, तू तुझ्या सहकार्यांना सांग की लगेच व्यापारी निघत आहे, क्षणिक तो निघत आहे. आणि असं सांगून तो दूत निघून जातो. आता हे निघून गेल्यानंतर त्या दूताच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मी काय करू. मी हा जो निरोप आहे, हा जो संदेश आहे, तो मी माझ्या मित्रांना सांगू की या व्यापाऱ्याला सांगू. कारण का तो द्विधा अवस्थामध्ये पडतो की नेमकं मी काय करू. मी पण त्या चोरी करण्यामध्ये सामील होऊ की ह्या व्यापाऱ्याला सांगू की तू पुढे जाऊ नकोस असं. मग तो असा विचार करून, चिंतन करून पुढे असं निश्चय करतो. आणि तो पाहतो की मला चोरी करण्यामध्ये म्हणजे काय हेतू आहे, मी का चोरी करू म्हणून असं. आणि हा जो व्यापारी आहे, हा व्यापार पण करत आहे आणि त्याच्यासोबत 500 वस्तू पण आहेत आणि त्याच्यासोबत ते साधनं पण करत आहेत, असा तो विचारतो. असा विचार केल्यानंतर तो म्हणतो की एक काम करू, आपण त्या व्यापाऱ्याला सत्य ही घटना आपण सांगून द्यायची. आणि मग तेव्हा तो त्या व्यापाऱ्याकडे येतो आणि तेव्हा व्यापाऱ्याला जाऊन विचारतो की तुम्ही आता पुढे कधी जाणार आहात. तर मग तो म्हणतो की फक्त आता 3 दिवसांनी आता निघणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो सहाय्यक आहे, ते सहाय्यक हे ऐकून म्हणतो की माझा एक ऐका, म्हणजे ते एक सल्ला घेतो की ह्या अरण्यामध्ये जी सत्य घटना आहे ती त्यांनी सांगितली. या अरण्यामध्ये 500 काय आहे, चोर तुमची प्रतीक्षा करत आहे आणि तुम्ही जर पुढे गेला तर ते काय करणार आहे, तुमची हानी होणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही नका जाऊ असा तो कळवळीचा सल्ला तो त्यांना देतो. मग तो विचारतो की तुला कसं माहिती की पुढे 500 चोर इथे थांबलेले आहेत म्हणून. तर तो म्हणतो की त्यांचा जो 500 चोरांचा जो दूत होता तो मला विचारत होता आणि त्याने मला सांगितलं. हे ऐकल्यानंतर तो लगेच व्यापारी निश्चय करतो की मला पुढे जाऊन काय लाभ प्राप्त होणार आहे. मला काहीच प्राप्त होणार नाही. उलट मी काय होईल, माझं तिथे काय होणार आहे, लॉस होणार आहे. माझ्याकडचं जे काही आहे ते सगळं काही लोक, ते चोर काय त्यांना चोरून निघून जाणार आहे. त्याच्यापेक्षा मी त्यांना निमंत्रण न देता मी काय करेन, ह्याच गावामध्ये काय करेन, मी राहीन. मी पुढचा प्रवास करणार नाही असं तो निश्चय करतो. आणि हे सांगितल्यानंतर पुन्हा त्या व्यापाऱ्याला जंगलामध्ये येण्यासाठी इतका वेळ लागतो हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांच्या दूताकडनं हा निरोप कळतो की अरे त्यांना खूप वेळ लागत आहे, तेव्हा तो आपल्या गावामध्ये पुन्हा निघून गेलेला आहे असं ऐकल्यानंतर ते चोर काय करतात, त्या ठिकाणी परत तिथे ते थांबतात त्या ठिकाणी आणि पुन्हा एक दूत पाठवतात. आणि दूत पाठवल्यानंतर मग त्यांना कळतं की तिथे काय केलेलं आहे, व्यापाऱ्याने तिथेच त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. तिथे व्यापाऱ्याने हा निश्चय केल्यानंतर तो भिक्खू संघांना सांगतो. जी सत्य घटना आहे ती भिक्खू संघांना सांगितल्यानंतर ते त्यांना सांगतात की तुम्ही त्यांनी ज्या गाड्या आणलेल्या असतात, जे बैलगाड्या आणलेल्या असतात, ज्याच्यावर त्यांनी साहित्य विकण्यासाठी आणलेलं असतं, त्यांच्या सोबत भिक्खू संघाला पुन्हा बुद्धांकडे सुरक्षित स्वरूपात त्यांना पाठवून देतात. हे आल्यानंतर मग शास्त्रा विचारतात बुद्धांना, भिक्खू संघाला की तुम्ही महाधन वाणिक त्या सोबत नाही गेलात का. तर तेव्हा भिक्षू संघ बुद्धांना सांगतात की व्यापाऱ्याने त्याचा जाण्याचा जो मार्ग आहे तो बदललेला आहे. त्याने का बदलला, कारण का पुढे त्याच्या मार्गावर काय आहे, चोर
टपून बसलेले आहेत आणि त्यामुळे त्याने निश्चित केलं की तो त्याच ठिकाणी थांबणार आहे. तिथे बुद्ध असे म्हणतात की जशा प्रकारे धनाढ्य संपत्ती असलेला व्यापारी अल्पसंख्य असलेल्या सहकाऱ्यांमुळे घाबरून किंवा धोक्यामुळे आपला मार्ग बदलतो, त्याच प्रकारे व्यक्ती जगण्यासाठी विषाला टाळतो, त्याप्रमाणे माणसाने पापाला टाळले पाहिजे. म्हणजे त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की जिथे तुम्हाला असं वाटतं की तुमची हानी होणार आहे त्या ठिकाणी त्या मार्गावर तुम्ही जाऊ नका. कारण का जिथे तुमची हानी होणार आहे त्या ठिकाणी हे जे पाप असलेले जे कर्म आहे ते तुमच्यावर टपून बसलेले आहेत आणि तुम्ही ते करावं आणि तुमची स्वतःची हानी करावी. त्यापेक्षा हुशार व्यक्ती त्याच्यापासून काय करतो, अलिप्त राहतो. अशा प्रकारे इथे 2 गाथा आपण पाहिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. येस मॅम. साधू साधू साधू. धन्यवाद मॅडम. खूप सुंदररित्या ज्या या गाथा होत्या 2 त्यावर आणि त्यांच्या अर्थावर तुम्ही छान असा प्रकाश टाकला. खूप सुंदर, सोप्या आणि उत्कृष्ट शैलीने तुम्ही या अट्टकथा समजावून सांगितलं. खूप खूप साधुवाद तुम्हाला. खूप खूप साधुवाद. साधू साधू साधू. उपासक आणि उपासिका तसंच काही आपल्यातले विद्यार्थी आहेत, आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण ते जरूर विचारावे, जेणेकरून आमच्याकडून निसटलेल्या एखाद्या महत्वाच्या विषयावर अजून छान धम्म चर्चा होईल. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. ओके. प्रश्न न विचारणाऱ्या व्यक्तींसाठी ही गोष्ट आहे. बुद्ध म्हणतात की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. मग ते असे तुम्हाला वाटत असेल की अरे काय हा क्षुल्लक प्रश्न आहे, काय स्टुपिड प्रश्न आहे, कशाला उगीच नाही. प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही समर्थन तुम्ही विचारूनच करू शकता. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रश्न विचारावे ही अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट की मला 2-3 जणांकडनं तुम्हाला या गाथेमध्ये कोणते 3 किंवा 4 शब्द तुम्हाला प्रोत्साहन करणारे होते ते मला सांगतील. आवर्जून मला ऐकायला आवडेल प्लीज. हॅलो मॅम. येस सर. ते तुम्ही सांगितलेलं ना 4 प्रकारचे लोक दान हा. करतात ते. ते पुन्हा सांगा ना एकदा. अच्छा, पुन्हा काही सांगू का? हा. बरं, ठीक आहे. उपासकांना बुद्धांनी हे सांगितलेलं आहे एकूण 4 प्रकारचे व्यक्ती असतात. जो ह्या जगामध्ये व्यक्ती स्वतः दान देतो परंतु इतरांना दान देण्यास उद्युक्त करत नाही, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो त्या त्या ठिकाणी त्याला संपत्ती आणि आनंद मिळतो. पण मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा सहवास मिळत नाही. ही झाली पहिली व्यक्ती. दुसरी व्यक्ती अशी आहे की ह्या जगात जो व्यक्ती स्वतःचं दान देत नाही पण इतरांना दान देण्यास तो काय करतो, उद्युक्त किंवा प्रोत्साहन देत आहे, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो त्या त्या ठिकाणी मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा त्याला सहवास मिळतो पण संपत्ती आणि आनंद मिळत नाही. तिसरा व्यक्ती असा आहे ह्या जगात तो व्यक्ती स्वतः दान देत नाही ना इतरांना देण्यास प्रवृत्त करतो, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो तिथे त्याला संपत्ती आणि आनंद मिळत तर नाही ना त्याला मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा सहवास पण मिळत नाही. तसेच तो क्षुल्लक राहिलेले जेवण जेवून जगतो. आणि जो चौथा व्यक्ती आहे या जगात जो व्यक्ती स्वतः दान देतो व इतरांनाही दान देण्यास उद्युक्त करतो, असा व्यक्ती जिथे जिथे जन्म घेतो तिथे त्याला संपत्ती आणि दान तर मिळतेच, त्याच्याशिवाय त्याला मदत आणि समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा सहवास. हे 4 व्यक्ती जे सांगितलेले आहेत.
थँक्यू मॅम. वेलकम. मॅडम, येस. तिथे एक तुम्ही म्हणालात की बिल्लाड पादक असते, बरोबर? हा, म्हणजे ते मांजरीच्या याच्यासारखे ते येस आय शो. मी माझा व्हिडिओ ऑन करते. बिळाला पादक म्हणजे कसं माहितीये का? सी दिस इज द पोझिशन ऑफ हे 3 फिंगर्स एकत्र आल्यानंतर हा जो सिम्बॉल तयार होतो ना, हा मांजराच्या पावलाच्या ठसेसारखा असतो. आणि नेमकं आपण ते चिमटीसाठी पण आपण तेवढंच वापरतो, हलक्या हाताने, राईट ना. जेव्हा आपण भरून देतो तेव्हा एनर्जी असते ना, म्हणून त्याला बिळाला पादक असं दिलेलं आहे. म्हणजे आपण ते असं देतो. हा. अच्छा. म्हणजे जर द्यायचं असेल तर भरभरून द्यायचं, असं त्याचा अर्थ. हा म्हणजे हा एक ह्याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही दान देता ना, तेव्हा दान देत असताना जी देण्याची क्रिया असते की नाही, ती अशी नसते, कधीच अशी नसते की दान देताना तुम्ही असं दिलं पाहिजे, राईट की नाही. अशा पद्धतीने दिलं पाहिजे. आणि जो दान घेणार आहे तोही असा देता. सो दान देताना आणि दान घेताना ह्या 2 गोष्टी तर महत्वाच्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय दान देत आहात आणि कुणाला देत आहात हे पण अधिक महत्वाचं आहे. नूतन मॅम, सगळं आपण म्हणतो ना, सब्बदानम धम्मदानम जिनाते, म्हणजे धम्मदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे का? बरोबर. सगळ्यात दान तर आणि जे धम्मदान स्ट्रीम, आहे. हा पण ते स्ट्रीम एंट्री मध्ये जे आलेलं आहे स्ट्रीम मध्ये, ते जसं सोतापन्न, सगदागमी, अनागमी, अरहंत, मग जेवढे जेवढे हायर स्टेज वाल्यांना तुम्ही देणार तेवढे जास्त तुम्हाला कुशल होणार का मेरिट्स? इट मीन्स तुम्हाला डाऊट आहे दान करताना, की मी दान करत असताना समोरचा व्यक्ती स्वतःपन्न असला पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपण त्या मार्गावर आहोत, राईट ना. आणि त्या मार्गावर कोणत्या लेवलला आपण पोहोचलो हे आपण आपल्या प्रात्यक्षिक कृतीमध्ये करतो, तेव्हा आपल्याला कळतं. ना की आपण फक्त जस्ट अझम्पशन करून जे वरवर जो दिसत आहे त्याला धरून असं नाही करत. तर त्याच्यामुळे ते तर आहे की तुम्ही भिक्खू संघाला दान दिलंच पाहिजे. आणि देत असताना आपण त्या लेवल पर्यंत कसं पोहोचू ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धांनी सांगितलेलं ना की तुम्ही संघाला तुम्ही दान देत आहात, तर दान देत असताना तो कोणत्या लेवलला पोहोचलेला आहे हे कळण्यासाठी मला आधी पहिले तिथपर्यंत जावं लागेल ना, ती अचिव्हमेंट मला आधी करावी लागेल ना. आणि त्याच्यासाठी ही पहिली प्रॅक्टिस. राईट मॅम, थँक्यू. या मॅडम, आता की काही लोक म्हणजे बऱ्याच वेळा विचार करतात की आपण समोर कोणाला दान देतो, कशासाठी देतो. पण मला असं वाटतं की एकदा दान दिलं तर त्याच्यावर विचारच करू नये. जेव्हा तुम्ही दान देता तर तुमच्या मनामध्ये देण्याची भावना जेव्हा निर्माण होते ना की ती देत आहे, तेव्हा समजायचं की ते दान आहे. मग ती तुम्ही कोणत्याही स्वरूपात असतं. आता तुम्ही इथे एका तासासाठी आलेले आहात, राईट ना. तर इथे देण्याची आणि तुम्ही स्वतः हजर राहिलेले आहात. तर आपण इथे काय दिलेले, आपण वेळ दिलेला, राईट की नाही. कोणत्याही स्वरूपात तुम्ही दान देऊ शकता. नॉट नेसेसरी की हेच असलं पाहिजे तेच असलं पाहिजे. आपण आपल्या अझम्पशननुसार नाही चालत. बुद्धांनी तो स्पष्ट नीती प्रकरणमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही किती प्रकारचे तुम्ही दान देऊ शकता. दान करण्याच्या पाठीमागे जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुमच्या मनामध्ये निष्ठा निर्माण होते. तो आनंद निर्माण होतो का ते तुम्ही स्वतः पहा ना. कारण ते परीक्षण करण्याचं जे मोजमाप आहे ते तुमचं मन आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी मोजमाप करू शकत नाही की तो तेवढा आनंद निर्माण झाला का. मग तो आनंद स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे हे आपण आपल्या अनुभवावरून करू शकतो. Ma'am, I want to ask something, Nutan ma'am. येस येस. How Dana helps to develop let go attitude? हा, आता मला ह्या गोष्टीवर एक बोलायचं आहे. थँक्यू प्रज्ञा मॅडम रिमाइंड दिल्यानंतर की दान म्हणजे कोणती गोष्ट नाही. म्हणजे एखाद्या वस्तूचं दान केलं म्हणून दान नाही. बुद्ध म्हणतात की
जर तुम्हाला दायित्व घ्यायचं असेल ना, तर ज्या वस्तू आहेत त्याचं दायित्व न घेता तुम्ही धम्माचं दायित्व घ्या. म्हणजे ज्या क्षणाला तुम्हाला धम्म कळतो याचा अर्थ तुम्ही काय केला, त्या ठिकाणी तुम्ही वीर्य केलेला आहे. राईट ना. वीर्य केल्यानंतर तुम्ही दिलेले एफर्ट दिलेले आहात ना, ते पण एक दान आहे. दान इज नॉट लाईक कुठलं तरी मटेरियल दिलं आणि मग दिलेलं आहे. इफ यू आर स्पेंडिंग टाइम फॉर अ मेडिटेशन, then it means that you are giving the दान. टाइमचं तुम्ही दान देत आहात, स्वतःसाठी दान देत आहात. तर दानाची कन्सेप्ट खूप मोठी आहे, ती तेवढी नाही आहे, खूप मोठी आहे. आणि दान दिल्यानंतर जो आहे ना, तो जो मीपणा असतो ना, मी दिलं, अरे मी सांगितलं, तो कमी करत असतो. आणि जेव्हा मीपणा कमी होतो ना, तर त्यावेळी निष्ठा तुमची डेव्हलप होते. तेव्हा तुम्ही लेट गो करत असता मीपणाला. येस येस. कोणाला काही प्रश्न? Yes. मॅडम हॅलो. येस प्लीज. ते सेंटेन्स होतं त्यात थेंबे थेंबे सारखं म्हणे, ते काय होतं सेंटेन्स? हा ओके. काय सेंटेन्स ते? हा, मला वाटतं मी सुरुवातीला एक गोष्ट मी याच्यामध्ये सांगितलेली आहे. ओके, तुम्ही प्रत्येक स्लाइडच्या कॉर्नरला लेफ्ट हँड साईडला एक मडकं दिसतंय तुम्हाला. ओके, रिकामं मडकं आहे. ओके, त्या रिकाम्या मडक्यामध्ये जर पाणी भरायचं असेल तर ते पाणी कसं असतं भरतं, थेंबा थेंबा आणि पाणी भरतं. राईट ना. थोडं 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 ॲट अ टाइम नाही पाणी भरतं, थोडं थोडं करून पाणी भरतं. तसा हुशार व्यक्ती थोडे थोडे पुण्य करून काय करतो, पुण्याचा संचयचा घडा काय करत असतो, भरत असतो. म्हणून त्यांना थोकम थोकम म्हणजे थोडं थोडं करून द्या. असं नाहीये की मी आज खूप मोठं दान केलं म्हणजे दान. तुम्ही एखाद्या दानासाठी हातभार जरी दिला असेल ना, तरी ते तुमचं दान आहे. नॉट नेसेसरी की अरे ते दान करत असताना तुम्ही स्वतः असायला पाहिजे. तुमची देण्याची भावना संपली की तुम्हाला त्याचं अनुमोदन नक्कीच मिळतं. खाली सेंटेन्स काय होतं ते? अच्छा, ती गाथा सेंटेन्स फक्त थोकम थोकम काहीतरी होतं ना ते. ओके. हा, इथे असं तो म्हणतो की थोकम थोकम. राईट ना. थोकम थोकम तांदूळे अडाचे. म्हणजे थोडे थोडे करून तुम्ही काय करा, तांदूळ दिले तरी चालेल. म्हणजे असं एक एक वाटी करून जर 50 जणांनी जर दान दिलं तर ते किती मोठं दान होईल, खूप मोठा दान होईल ना. त्यामुळे असं म्हणू शकत नाही की त्या दानाचा सहभाग जो आहे तो प्रत्येकाचा आहे. आणि ते प्रत्येकाने थोडं थोडं दिल्यावरच काय झालं, ते मोठं झालेलं. थँक्यू मॅडम. हा, आणि इथे मला आवर्जून सांगायचं आहे की दान देत असताना इथे कोणत्या गोष्टी दान करायच्या त्याला मी हायलाईट केलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की दान देताना तांदूळ तर असेल, म्हणजे बनवताना तूप आहे, काकवी आहे, मूग आहे. राईट ना. म्हणजे इथे तुम्हाला दान करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सांगितलेल्या आहेत त्या इथे आपल्याला दिसून येतात. आणि इथे दान कशा प्रकारे दिलं पाहिजे, राईट ना, ते कसे फॉलो करतात ही गोष्ट आपल्याला इथे लगेच स्पष्ट आपल्याला दिसून येते की त्या दानामध्ये मी इतरांना कसा सहभागी करतो, ही जी भावना आहे ना, ती खूप जास्त महत्वाची आहे. आणि त्या दानामुळे तुम्ही जे दान केले त्याचं तर फळ मिळतं, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतरांना त्याला समावेश करत आहात तर त्याचं फळ अधिक मिळतं. मॅम, येस. आता तुम्ही म्हणाल की हे ज्या 4 गोष्टी आहेत, तांदूळ, मूग, तूप आणि काकवी, राईट, या सर्वात जास्त म्हणजे या दान देण्याला चांगल्या मी हा, त्याच्यामध्ये थोडंसं मी असं सांगते की मोस्टली तूप जे आहे, तूप असेल किंवा काकडी असेल किंवा भात असेल किंवा मूग असेल, याच्यामध्ये सात्विक हा जो प्रकार आहे हा सांगितलेला आहे.
म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी, 7 गोष्टी त्यांनी विनय पिटकामध्ये सांगितलेल्या आहेत. तेव्हा दान देताना नेमकं आपण कोणत्या प्रकारचं दान दिलं पाहिजे, म्हणजे ही गोष्ट मी ह्या कथेतून मी काढलेली आहे. त्याचा बराच मोठा अभ्यास आहे त्याचा. पण मुळात म्हणजे तूप दिलं पाहिजे, साखळी दिली पाहिजे, त्याच्यानंतर तिळाचं तेल जे आहे ते तुम्ही दिलं पाहिजे. कारण का हे देत असताना ना ह्याच्या औषध म्हणून पण आपण त्याचा आजही आपण आपल्या घरामध्ये वापर करतो. हा, तोच त्याच्याच संदर्भातच प्रश्न होता. मग आजकाल जे रेडीमेड पॅक्स मध्ये असतात, जसं दही किंवा लोणी किंवा तूप किंवा रेडीमेड फूड्स देतो आपण, चिप्स वगैरे किंवा काय, तर म्हणजे जस्ट मला वाटतं हा बालिश प्रश्न आहे, पण विचारावासा वाटला म्हणून विचारतोय की ते पण दानच आहे ना शेवटी. पण आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हटलं जातं की घरातून बनवून आणलेलं दिलं तर दान चांगलं असतं. म्हणजे हे चर्चेमध्ये ऐकत असतो मी. पण साधारणतः मटेरियल दिलं कोणाला शिजवायला तरी हे दान होतं असं आता तुम्ही म्हणालात. कारण का हो. तो तसंच मागत होता ना की मी आता बुद्धांना बोलवलंय आणि उद्या मी महाभोजन दान करणार आहे, तर तुम्हाला जे जमतंय ते मला द्या तुम्ही थोडं थोडं करून, थोकम थोकम, मी जास्तही हो. मागत नाही. पण मग ते रेडीमेड फूडचं आत्ताच्या याच्यातलं आणि सात्विक आहारातलं हे विश्लेषण मला मला करून पाहिजे. ओके. मी शेवटचा शब्द माझ्याकडनं मिस झाला, जरा तुम्ही पुन्हा रिपीट कराल का? सात्विक आणि रेडीमेड. हल्ली कसं झालंय की मुंबईचं आयुष्य जर बघायला गेलं तर मुंबईचं आयुष्य लोक म्हणतात की आम्ही खूप धावपळीचे असतो, राईट ना. पण कोणतीही गोष्ट बघा, तुम्ही तुमच्या घरी जेव्हा भिक्खू संघाला जेव्हा तुम्ही बोलवता आणि ते बोलवल्यानंतर जेव्हा तुम्ही 4 लोकं एकत्र मिळून जेव्हा तुम्ही भोजन करता, तर तुम्हाला ते करण्याचा जो आनंद आहे तो पॅकेट फूड मध्ये नसतो. टू बी फ्रँक, बिलकुल नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे की आपण सगळ्यात दान दान कोणतं द्यावं तर असं मला पाहिजे असेल तर जेव्हा तुम्ही जेवणाचं दान देता तर तुम्ही त्याला काय करता, एनर्जी देत आहात त्या व्यक्तीला, राईट की नाही. त्यामुळे भोजन दान म्हणजे म्हणजे धम्मदान तर आहे, पण त्याच्यानंतर भोजन दान हे का दिलं जात आहे, कारण का तुमच्या दानामुळे त्या व्यक्तीला त्या मार्गावर संघाला त्या मार्गावर चालण्याचं काय मिळत आहे, एनर्जी मिळत आहे. आणि ही एनर्जी जर सात्विक असेल तर शरीर पण त्याप्रमाणे काम करतं. म्हणजे आहारामध्ये काय दिलेलं आहे की तुम्ही मनाचा आहार हा तुम्ही काय करत आहात, धम्म फॉलो करून करत आहात. धम्माचा म्हणजे मन जर मला हेल्दी करायचं असेल तर मी धम्माचं पालन करून मी आहार घेत आहे. तसं माझा शारीरिक आहार जो आहे तो माझं हे जे शरीर आहे हे काय म्हणतात समतोल राहण्यासाठी, जेणेकरून मी काय करू शकतो, जे मी करण्यासाठी आलेलो आहे ते करण्यासाठी, त्या करण्यासाठी मी अन्न घेत आहे ना की ह्याच्यावर. म्हणजे पॅकेट फूड इज लाईक म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थ तुमची स्वतः बिघडवत आहात. येस येस, थँक्यू थँक्यू. मला मॅडम त्याच्यातला तो शब्द थोडस बोलू मॅडम. हा, येस मॅडम. ज्या वेळेला आपण भोजन दान देतो आणि ते आपण आपल्या हाताने जेव्हा तयार करतो त्यावेळेला आपण आपली ती तयार करताना जी भावना असते ती भावना सुद्धा खूप महत्वाची असते, कारण ते आपण पॉझिटिव्ह एनर्जी देऊन आणि अगदी मनापासून तो स्वयंपाक करत असतो आणि आपल्या हाताने ते भोजन देत असतो. त्याच्यामुळे आपल्या जी पवित्र भावना असते किंवा आपले जे व्हायब्रेशन्स असतात ते त्या भिक्खू संघाला दिले जातात आणि त्याच्यामुळे त्यांना ते भोजन जास्त रुचकर होतं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्याचा लाभ सुद्धा त्यांना जास्त होतो. पण तेच आपण ज्या वेळेला पॅकेट फूड आणतो त्यावेळेला आपण फक्त ते विकत आणतो, कारण ते कुणीतरी बनवलेलं असतं. त्याच्यामुळे ती जी भावना आपण बनवताना वापरलेली आहे ती त्याच्यामध्ये सापडणार नाही. आणि आपण देण्याची भावना जी असते म्हणजे इच्छा जी असते की मला दान द्यायचं आहे ती सारखीच असते, पण ती बनवताना जे ऍडिशनल त्याच्यामध्ये एनर्जी दिली जाते ती मला वाटतं जास्त इफेक्टिव्ह असते. म्हणून स्वतः बनवून दिलेलं आणि ताजं अन्न मनापासून केलेलं ते जास्त समाधान देऊन जातं.
ऍब्सोल्युटली अगदी सुनंदा मॅडम एकदम परफेक्ट आहे. कारण का तुम्ही ते करत असताना इतरांचा सहभाग घेता, राईट ना. आणि एक कुटुंब म्हणजे संघ हा एक कुटुंब आहे आणि उपासक पण त्या कुटुंबाचा आनंद त्यावेळी घेत असतो. आणि मला एक आवर्जून मला सांगायचं आहे की आम्ही जेव्हा म्हणजे भालशंकर सरांच्या कृपेमुळे आम्हाला ह्यांच्या वर्षावासाच्या दिवशी ज्ञानगती म्हणतेना आम्हाला भोजनदान करण्याची संधी मिळाली होती. आणि त्यावेळी मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की कुटुंब म्हणजे नेमकं काय असतं. तर म्हणते पुढे बसले होते आणि त्यांचे जे शामणेर होते किंवा नवीन शामणेर काही भिक्खू होते, त्यातले छोटे शामणेर पण होते. जोपर्यंत शेवटचा घास त्या शेवटच्या शामणेरच्या ताटामध्ये जात नाही, पात्रात जात नाही, तोपर्यंत कोणत्याही एका संघाच्या व्यक्तीने काय केलं, भोजन ग्रहण केलं नाही. आणि म्हणतेचं लक्षपूर्वक होतं की हा शेवटच्या ताटामध्ये बरोबर अन्न जातंय का. आणि ते गेल्यानंतर मग त्यांनी भोजनाला काय केली, सुरुवात केली. त्याला कुटुंब म्हणतात. आणि हेच डेफिनेशन कुटुंबाची. भंते पण त्यांना सांगतात, जे मेन जे भंते असतात ना तेही त्यांना सांगतात, जेव्हा सगळ्यांचं दान म्हणजे जेवण वाढलं ना त्यानंतर जो प्रमुख भंते असतो त्यावेळेला ते त्यांना सांगतात की सुरुवात करा म्हणून. मग ते सुरू हो, करतात. म्हणजे तोपर्यंत नाही हीच करत. गोष्ट आपण आपल्या कुटुंबामध्ये पण पाहू शकतो. म्हणजे आता हल्ली आपण खूप बिझी असतो, पण जेव्हा एकत्र कुटुंब जेव्हा हे असतं त्यावेळी जो मोठा व्यक्ती असतो, जोपर्यंत लहानच्या ताटापर्यंत सगळं जात नाही तोपर्यंत तो मोठा व्यक्ती जेवत नाही. हीच परंपरा आपल्याला कुटुंब त्याला म्हणतात. सो वी आर द फॅमिली ऑफ द म्हणजे आपण बुद्धांचे हे आहोत, लेकरं आहोत असं मी म्हणेन. कारण कुटुंबासाठी संघासाठी बुद्धांनी जे टीचर आहेत त्यांना पित्याचा सन्मान केलेला आहे आणि त्यांचा जो शामणेर आहे त्यांना लेकरांचा त्यांनी सन्मान दिलेला आहे. सो वी आर अ लेकर. प्लीज प्रश्न. मला ऍक्च्युली पुन्हा मी त्या गोष्टीसाठी वाट पाहत आहे, 2 किंवा 3 शब्द. जर कोणी नसेल तर आय विल कन्क्लूड. मी इकडचं जो धम्मदेसना आहे बुद्धांनी सांगितलेली ते मी कन्क्लूड करेन, समराईज करेन. कोणी लिहिलेले आहेत का? हॅलो मॅम, येस, मी शब्द लिहिले आहेत. व्हेरी गुड, थँक्यू. अपसत्थो आणि जीवितो कामोव परिवर्जयेति, असे 3 शब्द लिहिले. ओके. हा म्हणजे ओके. अपसत्थो, अप म्हणजे अल्प. ओके. आणि तत्व म्हणजे म्हणजे हा जो व्यक्ती आहे त्याला महधन म्हटलेला, म्हणजे धनवान व्यक्ती जो आहे ना तो छोट्या छोट्या टोळीमध्ये राहत नाही. अपसत्व म्हणजे टोळीमध्ये कधीच राहू नये. अशा टोळीमध्ये राहू नये की जेणेकरून तुम्ही स्वतःची हानी करता. आणि महधनो दिलेले कारण का तो काय आहे, खूप श्रीमंत आहे. जर अशा टोळीसोबत राहिला तर तो त्याची काय करत आहे, स्वतःची हानी करत आहे. म्हणून अपसत्व हा शब्द आलेला आहे. येस मॅडम, नेक्स्ट शब्द कोणता होता? जीवितु कामोव. ओके. जीवित कामोव म्हणजे मला जगायचं आहे, बरोबर ना. तर मला जगायचं असेल तर मी विष प्राशन करेल का? नाही. तर जगण्याच्या हेतूसाठी मी काय करत नाही, विषाचं प्राशन करत नाही. विष हे पापासारखं असतं. आणि एकदा तुम्ही विष प्यायला, एकदा जर मी विष घेतलं तर विदिन अ सेकंड पूर्ण शरीरामध्ये निघतं ही विषाची प्रोसेस. त्याच प्रकारे पाप काम करतं. जेव्हा तुम्ही त्या मार्गात त्याचा विचार जरी केला पूर्ण मनावर आणि शरीरावर ते ताबा करतं. येस, नेक्स्ट शब्द कोणता होता? परिवर्जयेति. हो, परिवर्जयेति म्हणजे त्याचं काय करा, त्याच्यापासून लांब राहा. परिवर्जयेति म्हणजे त्या पापापासून काय करायचं, जिथे तुम्हाला तो मार्ग सापडतो की अरे ती विषाचा मार्ग आहे सोडूनच द्यायचं, त्याच्यावर जायचंच नाही. थँक्यू निलिमा मॅडम, तुम्ही 3 शब्द लिहून घेतल्याबद्दल. बुद्धांनी कोणाला काही प्रश्न आहे का? ओके. बहुतेक नाही असं वाटतं मॅडम. हो, बहुतेक मला असं वाटतं की नाही म्हणून.
तर ह्या दोन्ही गाथांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं, म्हणजे आपण काय शिकू शकतो. जर मला एका वाक्यामध्ये ह्या दोन्ही गाथेना मला कन्क्लूड करायचं आहे, मला समरी करायची आहे, तर पहिलं जे आहे ते बिळाल पादक. कोणतीही गोष्ट करत असताना मांजरीच्या पावलासारखा कधीही विचार करू नये. ओके. आणि मांजर जी जेव्हा चालते ना एकदम हलक्या पावलाने चालते, हे तुम्ही ऑब्झर्व केलं का कधी? ती अशी एनर्जी नाही देत, खूप हलक्या पावलाने चालते. ते एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट जी दुसऱ्या गाथांमध्ये होती ती होती महाधनिक. म्हणजे आपण आपल्या मनाची जी वेल्थ आहे, आपण श्रीमंती जी आहे ती नेहमी सतत चांगल्या गोष्टी करून टिकवून ठेवली पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी मला ह्या गाथेतून शिकायला मिळाल्या. सो मी हे कन्क्लूड करते. आणि हे केल्यानंतर स्पेशली मी नैना मॅडम, कोळी सर आणि निकाळकर सर यांना मी स्पेशली थँक्स सांगते, कारण त्यांच्यामुळे मी जे काही शिकले ते सांगण्यास मला संधी मिळाली. थँक्यू सो मच. भगवती सत्ता. साधू साधू साधू. आपल्या धम्मसाकच्याचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत दयानंद मिसाळकर सर, त्यांचा फार मोठा अभ्यास आहे प्रचंड विषयांवरती. मला वाटतं त्यांनीही या दोन्ही गाथांवरती आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करावं ही नम्र विनंती. मिसाळकर सर. नमो बुद्धाय. जय भीम. नूतन मॅडम, आपले फार फार आभार. तुम्ही खूप व्यस्त आहात कामामध्ये आणि त्यातून जो वेळ काढला त्याबद्दल विशेष आभार. आणि खूपच सुंदर तुम्ही दोन्ही अट्टकथा समजून सांगितल्या, शब्द समजून सांगितले, वाणी पण मंगल होती, स्वीट लँग्वेज होती आणि गती पण एकदम म्हणजे सामान्य लोकांना समजेल अशी डिलिव्हरी होती स्पीचची. खूप छान झालं. खूप म्हणजे हळूवार आणि कोमल असं म्हणून असं ते आजचं लेक्चर होतं. आणि आपले जे श्रोते आहेत त्यांनी कसा रिस्पॉन्स दिला तो दिसतोच आहे. प्रश्न विचारतात ते आताही सध्याही म्हणजे 84 लोक हजर आहेत. हालतच नाही लोक पूर्ण आपला कार्यक्रम होईपर्यंत, कारण नंतर खूप गंभीर चर्चा होते आणि त्यांना माहिती आहे की एकदा अट्टकथा झाल्यावर जे प्रश्न उत्तर असतात ते फार महत्वाचे असतात. आणि त्यामुळं शेवटी कार्यक्रम सांगावा लागतो की आता आम्ही कार्यक्रम सोडतोय, कारण वेळेचं भान ठेवावं लागतंय. तर नूतन मॅडम, आपले फार फार आभार. धम्मसाकाच्या ग्रुपचे पण खूप खूप आभार. आजचे जे अट्टकथाचे जे किंवा गाथाचे जे 2 विषय होते तेवढेच मला एक रिपीट करायचे आहे फक्त एकदम थोडक्यात. तर बिळाल पादक सेठी वथू जी आहे ना, याच्यात दानाबद्दल सांगितलेलं आहे. याच्या आधी पण हे आलेलं आहे. दानावर आतापर्यंत खूप धम्मपद अट्टकथा आलेल्या आहेत आणि दानाचं महत्व, दानाची परिस्थिती, दान देताना लोक काय काय करायचे हे आपल्याला आतापर्यंत बघत आलेलं आहे. आता सध्या वर्षावाद चालू आहे. आपल्याला पण आपल्या गल्लीत किंवा आपल्या विहारात तुम्ही दान करत असाल, व्यक्तिगत पातळीवर पण दान करत असाल, तर हे जे दान आहे हे तुम्ही स्वतः जेव्हा दान देताना तर त्याचे जे विपाक मिळतात ते पुढच्या जन्मात किंवा याही जन्मात त्याचे जे विपाक मिळतात ते तुमच्या पुरते असतात, कारण तुम्ही स्वतः दान केलेलं असतं. इतरांना तुम्ही प्रोत्साहित केलेलं नसतं दान करताना. म्हणून आपण बऱ्याच वेळा असं बघतोय की एखादा मनुष्य खूप ऐश्वर्य संपन्न असतो किंवा श्रीमंत असतो, पण त्याचे सगळे नातेवाईक किंवा मित्र परिवार गरीब असतो. म्हणजे एखाद्या गावातला एखादा मोठा जमीनदार जर एक उदाहरणासाठी घेतला तर तो श्रीमंत असतो, पण बाकी गावकरी सगळे गरीब असतात किंवा नातेवाईक सगळे गरीब असतात. असे खूप उदाहरणं तुमच्या समोर असतील. तर त्याचे कारण आपल्याला याच्यात दिसतात की ही जी व्यक्ती आहे, जी कोणी असेल, त्याने आधी जे पुण्य केलेलं आहे दानाचं, त्यातून त्याला जो विपाक मिळालेला आहे की त्याला ऐश्वर्य संपन्न आयुष्य मिळालेलं आहे. दुसरी व्यक्ती त्यांनी जी सांगितली होती की तो स्वतः तर दान करत नाही पण दुसऱ्यांना प्रोत्साहित करतो. तर अशी व्यक्ती दुसऱ्या जन्मात किंवा पुढच्या वेळेस
तो स्वतः दरिद्री असतो, गरीब असतो, कम नशिबी असतो, पण त्याचा जो ओळखीचे लोक जे असतात ना ते खूप श्रीमंत ऐश्वर संपन्न असतात. असे पण आपण लोक बघितलेले आहेत की स्वतःची परिस्थिती खराब आहे पण त्याची ओळख खूप चांगली आहे किंवा त्याला मानणारे लोक पण खूप आहेत. तर हे आपल्याला एक दुसरं कारण या आट्टकथेतून दिसतंय. आणि तिसरं कारण आहे की तो स्वतःही दान करत नाही, इतरांनाही करत नाही, तर तो पुढे दरिद्री असतो, त्याचा सगळा परिवार, नातेवाईक, मित्र परिवार सगळे दरिद्री अशी असतात. आणि चौथा जो असतो की स्वतः तर दान करतोच पण इतरांनाही प्रोत्साहित करतो. तर अशी व्यक्ती ऐश्वर संपन्न घरात जन्म घेते, ऐश्वर संपन्न असते ती, पण त्याचे जे मित्र परिवार किंवा नातेवाईक वगैरे असतात ते पण खूप ऐश्वर संपन्न असतात. असे पण आपण उदाहरण आपण आताही बघू शकतो. तर तो जो बेस मिळतो आपल्याला की हाच गरीब का किंवा हाच श्रीमंत का, तर दान देणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. याच्यातून आपल्याला या आट्टकथेतून समजलेलं आहे. दुसरं आहे की काही लोक कमी दान देतात, काही जास्त देतात. आपल्याला माहित आहे की एका उपासकाने ठरवलं की पूर्ण गावकरीच भिक्खू संघाला भोजनासाठी आमंत्रित करते, पण त्याने काही सगळ्यांना विचारलं नाही. त्यामुळे तो जो दुकानवाला होता किंवा जो श्रेष्ठी होता एक, त्याने त्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यानं काय लाजून गाजून म्हणू आपण थोडस दान दिलं. आणि त्याला वाटलं की मला यानं जर माझं नाव घेतलं तर मी याला मारूनच टाकेन जर पब्लिकली माझं नाव घेतलं तर. पण आपल्याला हा मुद्दा यासाठी सांगतोय की जेव्हा दान आपण 10 लोकांकडून गोळा करतो, 100 लोकांकडून गोळा करतो, ते एकत्र करतो आपण. म्हणजे धान्य असेल, पैसे असतील किंवा इतर वस्तू ज्या असतील त्या एकत्र करतो आणि त्या समूहानं, त्या गावकऱ्यांनी जे जे एकत्रित जमा झालेलं दान ते आपण भिक्खू संघाला दान करतो किंवा एखाद्या विहाराला दान करतो. तर त्यात कोणाचं नाव नसतंय की याने 1 किलो दिलं की याने 1 चिमूटभर दिलेला आहे, याने 10 रुपये दिलेले आहे की याने 1000 रुपये दिलेले आहे. आपण कोणालाही व्यक्तिशः त्याचं नाव घेऊन सांगत नाही पुढे भिक्खू संघाला, कारण त्या समूहातर्फे, त्या ग्रुप तर्फे ते दान दिलेलं असतंय. त्यामुळे ते एकत्रित केल्या जात आहे आणि ते एकत्रित दान भिक्खू संघाला दिलं जातंय. त्यात आपण म्हणतो ना अनेक नद्या समुद्रात मिसळतात आणि स्वतःचं अस्तित्व विसरून जातात, तसंच हे दानाचं आहे. जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन म्हणजे धान्य देत असतील किंवा म्हणजे कोणी गहू, ज्वारी, तांदूळ, तेल जे काही आहे ते सगळं एकत्र करून भोजनदान जे करत असतील, त्यात इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी बाजूला झालेली असते, ते समूहाचं दान आहे. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कधी भिक्खू संघाला दान करता, एखाद्या विहारात दान करता किंवा अजून काही मदत करता आणि एकत्रित मदत करता, तेव्हा स्वतःची आयडेंटिटी दानाच्या संदर्भात विसरायची असते. बऱ्याच वेळा असं असतं की तुमच्याकडे पैसे नाही किंवा तुमची दान देण्याची ही ऐपत नाही, काही हरकत नाही, पण समोरचा जर दान देत असेल तर ते दान ला तुम्ही फक्त समर्थन करा मनापासून, चित्ताच्या अंतःकरणापासून की तो जो दान देतोय त्याला मी अनुमोदन देतो. हे केलं तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळत आहे. जरूरी नाही की तुम्ही स्वतः म्हणजे ऐपत नसताना कुठून तरी उधारी मागून दान करा, त्याची गरज नाहीये. दान कसं करायचं ते तुमच्यावर आहे. दान देण्याआधी तुमचं चित्त चांगलं पाहिजे, दान देताना तुमचं चित्त पाहिजे चांगलं, आणि दान दिल्यानंतरही तुमचं चित्ताची अवस्था म्हणजे प्रसन्न पाहिजे. तेव्हा त्या दानाचा विपाक जो आहे तो भरपूर मिळतो. बऱ्याच वेळा आपण काही कार्यक्रमात असं बघतो की दान तर एकत्रित केलेलं आहे, पण स्टेजवर जाऊन कोण देईल किंवा आपण एक प्रतिनिधी म्हणून 2-4 लोकांना आपण पुढे करतो, जे सिनियर असतील किंवा जे ठरत असेल समूहाचं. तर जरुरी नाही की तेच गेले म्हणून त्यांनाच पुण्य मिळेल. तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही फक्त समर्थन करताय, त्याचं अनुमोदन करताय, तर ते पुण्य तुम्हाला तेवढंच मिळणार आहे जो प्रत्यक्ष देतो त्याच्यापेक्षा. त्यामुळे प्रत्येकाला स्टेजवर जायची गरज नाहीये. हे एक लक्षात ठेवा की दान हे अंतःकरणापासून दिलेलं असतंय, चित्ताच्या प्रसन्नतेतून दिलेलं असतंय. त्यामुळं फिजिकली तुम्ही देता नाही देत त्याला महत्व नाही आहे. हे आपल्याला या आट्टकथेवरून लक्षात येत आहे. अशा अनेक आट्टकथा आहे की लोकांची कशी म्हणजे धांदल गाई व्हायची, कशी लोक भोजन एकत्र करायचे किंवा कसं भोजन काही लोक 4 भिक्खूंना जेवण द्यायचे, काही 10 द्यायचे, काही एकालाच द्यायचे, जशी आर्थिक परिस्थिती आहे त्यांची अशी. तर अख्खं गावचं गाव किंवा गल्लीचे गल्ली, मोहल्ला ते मोहल्ला असे भिक्खू संघाला ते आमंत्रित करायचे. ठिकठिकाणी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्या आपल्याला त्रिपिटकात आट्टकथेत मिळतात दाना संदर्भात.
नूतन मॅडमनी दानाबद्दल भरपूर सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भात एक सांगायचं आहे की धम्मदान हा एक शब्द आलेला आहे. तर धम्मदान जो आहे ना, त्याला जो उपदेश करतो ना, धम्मचा उपदेश करतो, ते दान त्याला धम्मदान म्हणतात. तुम्ही काही पैसे दिले किंवा काही अन्नधान्य दिलं, काही वस्तू दिल्या, त्याला धम्मदान म्हणत नाही. ते वस्तूंचं दान झालेलं आहे. तर तो एक शब्द बरेच जण यांनी 1000 रुपये दिले, धम्मदान दिलं, तर तसं नसतंय. जो उपदेश देतो, बुद्धाचा उपदेश आहे, तो लोकांपर्यंत पोहोचतो, ते धम्मदान आहे. ठीक आहे ना. आणि ते सगळ्यात श्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. भौतिक वस्तूचं दान धम्मदान नसतं. हा एक फरक आहे दान आणि धम्मदानामध्ये. आणि दुसरी जी कथा होती, महाधन वाणिज्य वत्थू, तर ती काही कथा रिपीट करत नाही. फक्त तो जो व्यापारी आहे 500 भिक्खूंना पण घेऊन जातो की चला मी या गावातून त्या गावात जाणार आहे, तर तुम्ही पण चारिका करायला जा, उपदेश करा ठिकठिकाणी, आणि मी तुमची व्यवस्था करतो असं म्हणून ते भिक्खू पण तयार होतात. आणि त्याला लुटायला जे व्यापारी आपले जे चोर असतात, 500 चोरांचं एक टोळकं असतंय, ते त्याच्या मागावर असतं. पहिले तर घरात घुसायचा ते प्रयत्न करतात, पण ते काही जमत नाही त्याला, म्हणून ते त्याला तिकडे लुटायला बघतात वनामध्ये. म्हणजे तो एका गावातून दुसऱ्या गावात व्यापार करायला जातो आणि मधात जंगल लागतंय. तर हे आता व्यापारी उद्या दुसऱ्या गावात जाणार आहे जंगल क्रॉस करून, तर त्याला जंगलात लुटायचं असं त्या चोरांचा प्लॅन असतो. पण ती बातमी कशी तरी त्या व्यापाऱ्याला कळते, त्यामुळं तो काही पुढे जाणं टाळतो. तो म्हणतो आता मी जातच नाही पुढे, कारण मी जर पुढे गेलो तर चोर लुटतील मला. म्हणून तो काय करतो की मी मागे जातो म्हणून. तर ती बातमी पण चोरांना कळते. ते तिथून शिफ्ट होऊन, म्हणजे समोरच्या जंगलातून शिफ्ट होऊन मागच्या जंगलात येतात. म्हणजे हा परतीला, याला आपण गाठू आणि लुटू असं. ही बातमी पण त्या व्यापाऱ्याला कळते. त्यामुळे तो व्यापारी म्हणतो नाही, मला पुढे जाण्याचाही फायदा नाही, मागे जाण्याचा फायदा नाही. मग मी असं करतो, मी या गावात आहे तर इथेच व्यापार करतो. आणि तो तिथेच व्यापार करतो. मग तो भिक्खू संघ वापस जातो आणि बुद्धाकडे ते सांगतात. आता त्याच गावात राहिल्यामुळे ते चोरांना त्याला लुटणं शक्य नसतंय, कारण लोक असतात तिथे इथं, आणि हे चोर पकडले जाऊ शकतील. हे फक्त जंगलात किंवा एकांत अशा याच्यातच चोऱ्या करायचे किंवा दरोडे करायचे. त्यामुळं हा व्यापारी वाचला, तो लुटू नाही शकला, हे चोर त्याला लुटू नाही शकले. तर त्याने सावधगिरी बाळगली कोणत्या या व्यापाराने, चोरापासून. म्हणून बुद्धाने इतकं सुंदर उपमा देऊन सांगितलेलं आहे की एखाद्या माणसाला जगायचं आहे आणि कोणीतरी बळजबरी त्याला जर एखादा विषाचा प्याला, विषाचं पात्र त्याला जर देत असेल की तू विष पी, हलाहल पी आणि मृत्यू पावशील मग तू, तर त्याला जगायचं आहे. त्यामुळे तो काय करतो, मोठ्या हिमतीने किंवा ताकदीने तो प्याला जो आहे तो विष तो बाजूला करतो, कारण त्याला जगायचं आहे. म्हणून बुद्ध सांगतात, जसा हा व्यापारी कसा त्याला लुटू द्यायचं नव्हतं, म्हणून तो ना पुढे गेला ना मागे गेला, तिथेच थांबला. तसंच बुद्ध इतकं सुंदर उदाहरण देऊन सांगतात ना की बघा, तुम्ही पाप कर्मापासून, अकुशल कर्मापासून असंच वाचायला पाहिजे जसं या व्यापाऱ्याने वाचलाय किंवा एखादा विषाचा प्याला बाजूला करणारा व्यक्ती, जगू इच्छिणारा व्यक्ती करतो. इतकं सुंदर म्हणजे उपमा देऊन सांगतात. आणि मग आपल्याला कळतंय की नाही, पाप कर्मापासून, अकुशल कर्मापासून कसं वाचायला पाहिजे. तर याच गोष्टी नूतन मॅडमने सांगितलेल्या मी फक्त रिपीट केलेल्या आहे आणि काही मुद्दे उपस्थित केलेले आहे की दान देताना कसं ठेवावं, धम्मदान म्हणजे काय, आणि लोक दान कसे करायचे, कसं एकत्रित अन्न करायचे, स्टेजवर जाऊन आपणच दान करायचं, मीच मिरवायचं, त्यात इगो असतो आपला. दान देताना इगो नको, ठीक आहे ना. नाहीतर मग माझं मी दान देतो पण सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की मी एवढे रुपये दान केलं किंवा या वस्तू दान केल्या, त्यामुळे ते पुण्य पाहिजे तसं जमा होत नाही. लक्षात ठेवा, तुमचा इगो बाजूला करून चित्त प्रसन्न पाहिजे. आणि तुमची जर ताकद नसेल, ऐपत नसेल, तर दुसरा जो दान देत असेल त्याला समर्थन द्या. असाच या दोन्ही अट्टकथेचा अर्थ आहे. मी एवढंच बोलून इथे थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. याच्यावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर मग आयोजक पुढच्या कार्यक्रमाला फ्री आहेत. मला वाटतं की विश्लेषणच इतकं छान केलं दोन्ही मार्गदर्शकांनी की प्रश्नच राहिले नाहीयेत बहुतेक मनात. आता
सगळे धम्म देताना फार मेत्ता भावनेने आणि आनंदी मनाने देतील आणि प्रत्येकाला सपोर्ट करतील असाच विचाराने मला वाटतं सगळे जातील. कारण की सरांनी दोन्ही रिअल लाईफ, अनरिअल लाईफ आणि बुद्धांच्या काळातल्या लाईफचं जे काही मिश्रण, जे काही जे म्हणतो ना आपण कंपॅरिझन करून ज्या आपल्याला गोष्ट सांगितली दानाबद्दलची, धम्मदानाबद्दलची, त्याबद्दल सर खूप खूप आभार आहे, साधुवाद आहेत तुम्हाला. आणि मी तर आभार मानेन धम्म साकतच्या समूहाचे खरंच. कारण का वेळोवेळी ते धम्मदान देतात आणि आम्हाला ते ऐकण्यासाठी ते प्रवृत्त करतात. यासाठी प्रत्येक येणाऱ्या विद्वानाला, स्कॉलर्सना आमच्याकडून खूप खूप साधुवाद. तसाच हा धम्म आहे. आपल्याला खूप आनंद द्यायचा आहे सगळ्यांना, खूप आनंद द्यायचा आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन जायचंय. जे जे वाटेत आपल्याला धम्म मिळेल ते धम्म आपल्याला एकत्र करत, त्याचं गोळा करत, दुसऱ्यांना वाटत 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 सगळ्यांना निब्बाणाकडे जायचंय. हीच माझी त्या तथागतांकडे प्रार्थना. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. आणि मी खूप खूप धन्यवाद करतो नलिनी मॅडम, की आपण या ज्या सर्व पीपीटी पाहत असतात त्या बनवण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागतो आपल्याला. तसेच मी धन्यवाद देतो की USA मधून, अमेरिकेमधून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर हे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण नंतर जे युट्यूब वरती रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतो ना, हेही त्यांचेच अथक परिश्रम आहेत. तर आपण या दोघांनाही खूप साधू साधू साधुवाद देऊया. आणि धन्यवाद सर्व धर्मसाकतच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मी धन्यवाद देतो की आपल्या सर्व उपासक आणि उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. म्हणजे आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी धम्मपालन गाथेने व्हावी ही विनंती करतो की विजया करपे मॅडमने धम्मपालन गाथा करा. विजया करपे मॅडम. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मदरो यावथा बहुभासति योच अपंपि सुप्तवाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मदरो ओतियो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 साधू साधू